नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल रेसिपी चमचमीत अशी सुरमई फ्राय. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान ही दिसते आणि तितकीच टेस्टीसुद्धा बनते. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी सुरमई माशाच्या 2 अशा तुकड्या घेतल्यात. स्वच्छ धुवून घेतल्यात, साफ करून घेतल्यात. आता याला आपण मसाले लावून घेऊया. तर सगळ्यात आधी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. असं छान पसरवून घालते आणि आपण खालच्या बाजूने सुद्धा नंतर सगळीकडे लावून घेऊया हे मसाला. तर मीठ घातल्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. यानंतर यामध्ये एक मोठा चमचा कोकमाचं आगळ घालायचं आहे. याऐवजी तुम्ही एक मोठा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. यानंतर यामध्ये अर्धा चमचा धन्याची पावडर घातली. यानंतर पाव चमचा हळद घातली. आता 1 चमचा लाल तिखट घालायचे. हे तिखट आहे, ही मिरची पावडर. यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा, रंग छान यावा यासाठी. तर आता हा सगळा मसाला आपण व्यवस्थित असा पसरवून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे माशाला. दोन्ही बाजूने हा मसाला छान माशाला लावून घ्यायचा. लाल मिरची पावडर जी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातले त्यामुळे रंगसुद्धा खूप छान येतो. तर असा हा व्यवस्थित मी एका बाजूने छान पसरवून मसाला लावून घेतला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मसाला लावूया. तर पहा, दोन्ही बाजूने मी हा मसाला छान सुरमईच्या तुकड्यांना लावून घेतला आहे. अगदी सगळीकडून व्यवस्थित असा लागला आहे मसाला. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे मसाला छान मुरेल आपल्या फिशमध्ये. तर हे बाजूला ठेवूया आणि याच्यासाठी वरचं जे आवरण असतं त्यासाठी आपण पीठ तयार करून घेऊया. तर इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा रवा घालायचा आहे. तर तुम्ही अर्धा रवा आणि अर्धं तांदळाचं पीठ असं सुद्धा इथे घेऊ शकता. रव्यामुळे छान कुरकुरीत होईल. जर तुम्हाला एक्स्ट्रा कुरकुरीत हवं आहे तर रवा तुम्ही जास्त घ्या. यानंतर यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातलं आहे. तर वरचं जे आपलं कवर आहे त्यालासुद्धा छान टेस्ट यावी यासाठी इथे लाल तिखट घालायचं. यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तर वरच्या आवरणालासुद्धा छान रंग येईल. यानंतर पाव चमचा हळद घातली आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. सगळे मसाले आणि पीठ छान एकत्र करून घेतलं आहे. तर हे मिक्स करून घेतलं आहे मी. आता यामध्ये जे आपण तुकड्या मसाला लावून ठेवल्या होत्या त्या छान घोळून घ्यायच्यात. पहा, हे मी आता लगेचच हे फ्राय करणार आहे, पण तुम्ही 10 ते 15 मिनटं हे मसाला लावलेल्या तुकड्या बाजूला ठेवू शकता. त्यामुळे आतपर्यंत मसाला जाईल आणि आणखी छान चव येईल आपल्या फिश फ्रायला. तर आता हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं ते दोन्ही बाजूने असं छान प्रेस करून लावून घ्यायचे तुकड्यांना. सगळीकडून असं हे छान कवर करून घ्यायचं. रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे छान मासा आपला कुरकुरीत होतो अगदी. तर अशा पद्धतीने तुम्ही फिश फ्राय नक्की करून पहा.
अगदी मस्त अशी रेसिपी आहे। तर हे मी दोन्ही बाजूने छान पीठ लावून घेतलं आहे। आता आपण फ्राय करूया। तर इथे मी पॅन गरम करून घेतला आहे। याच्यावरती एक मोठा चमचा तेल घातलं आहे। तेल असं पसरवून घेऊया। आता याच्यावरती आपण माशाची तुकडी घालूया आणि आता मीडियम फ्लेमवरती खालच्या बाजूने छान 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेऊया। पहा 3 मिनटं मी खालच्या बाजूने छान फ्राय करून घेतलं आहे। उलटून घेऊया। मस्त कुरकुरीत झाले पहा। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच आपण 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेऊया आणि मग उलटूया। पहा मस्त दोन्ही बाजूने छान कुरकुरीत झाले। रवा घातला होता आपण त्याच्यामुळे छान कुरकुरीत अशी लेयर आले त्याच्यावरती आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे। अगदी खरपूस असा रंग आला आहे। तर आपली मस्त चमचमीत अशी ही सुरमई फ्राय तयार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। वरून अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही सुरमई फ्राय तुम्हाला नक्की आवडेल। तर आजची ही संडे स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।